मित्रांनो, आपण जो BS ॲग्रिकल्चरसाठी ॲग्रोनॉमीचा जो लेक्चर सिरीज चालू केलेली आहे, त्या लेक्चर सिरीजमधील फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी या कोर्सचं हे असणार आहे ते तिसरं लेक्चर. तर आपण त्या ठिकाणी पाहूयात या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत रिलेशनशिप ऑफ ॲग्रोनॉमी विथ अदर सायन्सेस अँड रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट. या ठिकाणी आपण पाहणार आहोत ॲग्रोनॉमीचं रिलेशनशिप बाकीचे जे सायन्स आहेत त्यांच्यासोबत आणि जे ॲग्रोनॉमिस्ट आहे त्याचा रोल आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी पाहू शकतो आपण रिलेशनशिप ऑफ ॲग्रोनॉमी विथ अलाइड सायन्सेस. तर या ठिकाणी पहा, ॲग्रोनॉमी हॅज डीप रिलेशन विथ फॉलोइंग सायन्सेस. फर्स्ट इज द सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री. सेकंड, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग हॉर्टिकल्चर. या ठिकाणी पहा जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग. आणि ह्या ठिकाणी थर्ड नंबरचं आहे ते हॉर्टिकल्चर. नाव नेक्स्ट इज द क्रॉप फिजिओलॉजी. त्यानंतर येईल ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स. त्यानंतर ॲग्रोमेट्रोलॉजी. नेक्स्ट इज द ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. त्यानंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. त्यानंतर येईल ते ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. त्यानंतर ॲग्रो फॉरेस्ट्री. नाव नेक्स्ट स्टॅटिस्टिक्स. आणि लास्ट जे असेल ते बेसिक सायन्सेस लाईक मॅथमॅटिक्स, झूलॉजी अँड इकॉलॉजी. या सर्व सायन्सेससोबत ॲग्रोनॉमीचं रिलेशन आहे, म्हणजेच या सर्व सायन्ससोबत ॲग्रोनॉमी ही निगडीत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय ॲज ए ग्राफ आहे. हा जो चार्ट आहे तो सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता तुमच्या नोटबुकमध्ये, म्हणजेच तुम्हाला रिलेशनशिप ऑफ ॲग्रोनॉमी विथ अलाइड सायन्सेस लगेच समजून येईल. तर त्या ठिकाणी बघा आता नाव नेक्स्ट इज द ॲग्रोनॉमी. या ठिकाणी पहा ॲग्रोनॉमीचं एक अतिशय चांगल्या प्रकारचं फोटो किंवा पिक्चर या ठिकाणी आपण पाहू शकतो. सर्व जे ऑपरेशन्स आहेत ॲग्रोनॉमीमधील ते सर्व या ठिकाणी लिहिलेले आहेत. तर हा एक चांगल्या प्रकारचा वॉलपेपर आहे असं मला म्हणायचं आहे. यानंतर पहा ॲग्रोनॉमिस्ट, की ज्याला मराठीमध्ये कृषी तज्ज्ञ म्हणतात किंवा कृषी शास्त्रज्ञ म्हटलं जातं, किंवा ज्याला कृषीमधलं सर्व समजतं, सायंटिफिकली समजतं, त्यांना ॲग्रोनॉमिस्ट असं म्हणतात. तर त्याची डेफिनेशन पहा. अ पर्सन हू एक्सपर्ट इन ॲग्रोनॉमी इज नोन ॲज ॲग्रोनॉमिस्ट. जे आपलं सर्व क्रॉपचे जे कल्टिवेशन आहे त्या कल्टिवेशनमधील सर्व जे प्रॅक्टिसेस आहेत किंवा कोणते जर प्रॉब्लेम आला तर त्यावरती कोणतं सोल्युशन आहे हे सर्व ज्या व्यक्तीला माहीत असतं त्या व्यक्तीला म्हणायचं ॲग्रोनॉमिस्ट, म्हणजे तो ॲग्रिकल्चरमध्ये एक्सपर्ट असेल. तर पुढे पाहूया रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट, म्हणजेच ॲग्रोनॉमिस्टची आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये काय भूमिका असेल. फर्स्ट इज द रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट इन ॲग्रिकल्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज whatever may be research findings of other specialist. म्हणजेच अदर स्पेशलिस्टप्रमाणे ॲग्रोनॉमिस्टचा रोल ॲग्रिकल्चरमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. ही शुड नो द डीप नॉलेज ऑफ ॲग्रोनॉमी. त्याला ॲग्रोनॉमी या विषयाबद्दल सर्व माहिती असणं आवश्यक आहे. ही शुड हॅव एबिलिटी टू कन्वर्ट हिज थेरॉटिकल नॉलेज इन टू प्रॅक्टिकल. दॅट इज द इम्पॉर्टंट. प्रत्येक ॲग्रोनॉमिस्टकडे ही एबिलिटी पाहिजे की त्याचं जे थेरॉटिकल नॉलेज आहे ते तो प्रॅक्टिकलमध्ये कसं उतरवेल. आणि हीच काळाची गरज आहे BSc ॲग्रीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी. ही इज द कोऑर्डिनेटर ऑफ डिफरंट SMS. जो ॲग्रोनॉमिस्ट आहे तो वेगवेगळ्या SMSचा कोऑर्डिनेट असतो, म्हणजेच सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट. हा जो कन्सेप्ट आहे तो तुम्ही एक्सटेन्शनमध्ये सुद्धा पाहणार आहात. ज्या वेळेला तुम्ही एक्सटेन्शनमध्ये SMS हा शब्द पाहाल
तेव्हा तुम्हाला नक्कीच या लेक्चरची आठवण आली पाहिजे. ही इज कन्सल्टंट फॉर द फार्मर्स. म्हणजेच या ठिकाणी पहा, ॲग्रोनॉमिस्ट आहे तो फार्मरसाठी कन्सल्टंट म्हणून असतो. या ठिकाणी कन्सल्टंट म्हणजे काय? कन्सल्टंट म्हणजे सल्लागार. तुम्ही पाहिलं असेल बघा की खूप सारे शेतकरी त्यांचे जे फ्रूट ऑर्चर्ड आहे किंवा फळबागा आहेत त्यांच्यासाठी कन्सल्टंट ठेवतात. म्हणजेच तो एक ॲग्रोनॉमिस्ट असतो की ज्याला त्या सर्व प्रॅक्टिसेसमधील माहिती असतं. ही शुड हॅव मास्टरी इन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन थ्रू रिसर्च. ॲग्रोनॉमिस्ट आहे त्याचं ॲग्रिकल्चरमध्ये मास्टरी असली पाहिजे आणि त्याच्या रिसर्चमधून. ही हॅज वेल इन्फॉर्मेशन ऑफ कंडक्टिंग एक्सपेरिमेंट्स ऑन डिफरंट अस्पेक्ट्स लाईक सोविंग टाईम, सीड रेट, स्पेसिंग, फर्टिलायझर रिक्वायरमेंट, वीड मॅनेजमेंट, क्रॉपिंग सिस्टीम. ह्या सर्व ज्या कन्सेप्ट आहेत त्यावर त्यांनी एक्सपेरिमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला या सर्व कन्सेप्टची संपूर्ण माहिती असणं खूप गरजेचं असते या ठिकाणी. हा झाला रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट. त्यानंतर पाहूया आपण या लेक्चरपासून कोणते क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकतो आपण. या ठिकाणी पहा, फर्स्ट आहे ते डिफाईन ॲग्रोनॉमिस्ट, सेकंड आहे ते राईट द रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट. आपण प्रत्येक लेक्चरमध्ये एक कन्सेप्ट राबवतो, तो म्हणजे आन्सर इन कमेंट. म्हणजे आम्ही प्रत्येक लेक्चरमध्ये एक क्वेश्चन विचारतो, त्याचं आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर आज या लेक्चरमध्ये अगदी सोपा क्वेश्चन असणार आहे. ओके. हू इज फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्यूशन? हू इज फादर of green revolution in India? तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे. हू इज द फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्यूशन इन इंडिया यामध्ये. चला तर मित्रांनो, हे लेक्चर इथंच समाप्त होत आहे. मी आता तुमची रजा घेतो. थँक यू फॉर वॉचिंग.